उन्हाळ्यातील घामोळा आणि त्यामुळे येणारी खाज ही समस्या अगदी नकोशी वाटते। त्यामुळे अगदी चार चौघातही लाज आणल्यासारखं होतं। यापासून आराम मिळावा यासाठी एकदा नाही तर लोक दिवसातून 2 ते 3 वेळा अंघोळ करतात। अंघोळ केल्याने तेवढ्यापुरतं बरं वाटतं, पण पुन्हा थोड्या वेळाने जे आहे ते आहेच। याशिवाय उन्हाळा म्हटलं की त्वचेच्या विविध समस्या उद्भवतात, जसे की पुरळ येणं, दुर्गंधी येणं, रॅशेस येणं आणि त्यात घाम आल्यास या समस्या आणखीनच वाढतात। अति उष्णता, उच्च तापमान आणि घाम येणं यामुळे ही समस्या उद्भवू शकते। यावर उपाय म्हणून कडक उन्हात जाणे टाळण्याव्यतिरिक्त आपल्या अंघोळीच्या पाण्यात औषधी गुणधर्म जोडल्याने शरीरातील खाज सुटण्यापासून आराम मिळू शकतो। पहिला उपाय, पाण्यात दूध टाकून अंघोळ करावी। जर तुम्हाला नैसर्गिक गोष्टींनी अंघोळ करायची असेल तर तुम्ही दूध वापरू शकता। दुधामुळे त्वचेचा रंग सुधारतो। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कॉटन बॉलच्या मदतीने त्वचेवर दूध लावू शकता। त्यानंतर 10 मिनिटांनी त्वचेला पाण्याने स्वच्छ करा। या व्यतिरिक्त पाण्याच्या टबमध्ये दूध टाकून त्या पाण्याने सुद्धा तुम्ही अंघोळ करू शकता। दुधात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात। दुसरा उपाय, अंघोळीच्या पाण्यात हळद मिक्स करा। हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात। त्वचेसाठी हे वरदानापेक्षा कमी नाही। अंघोळीसाठी तुम्ही हळदीचं पाणी वापरू शकता। यासाठी तुम्हाला वेगळं काही करायचं नाहीये, फक्त अंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची। यासाठी अंघोळीचं पाणी थोडं कोमट करावं, नंतर 1 कप हळद घालून त्यात मिक्स करा। आता या पाण्याने अंघोळ करा, तुम्हाला बराच फरक जाणवेल। तिसरा उपाय, ॲपल सायडर व्हिनेगर। ॲपल सायडर व्हिनेगरच्या पाण्याने अंघोळ करणं देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं, कारण या पाण्याने अंघोळ केल्याने शरीराची दुर्गंधी तर दूर होईलच, पण त्वचेच्या संसर्गापासूनही तुमचं संरक्षण होईल। यासाठी 4 ते 5 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळा। या पाण्याने अंघोळ करून शरीर स्वच्छ करा। तुम्हाला या टिप्स वापरून कसा फरक जाणवतो हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।